पहिला गळ टाकतोय आता. मित्रांनो, सर्वात पहिला मासा रोहितला सापडला. मासा टाक का बाजूला गाठ सोड. गांड होते ना आलं की नाही. मला इकडे दे रे. अरे इकडे दाखव ना व्हिडिओग्राफर भैया भैया म्हणतो व्हिडिओ काढतो. और मासा घातलं बघ. बघितलं. मित्रांनो, मासे पकडण्याचा प्लॅन तर आपण केला खरा, पण एवढा प्रचंड पाऊस चालू झाला की आता कदाचित आपल्याला थांबावंच लागणार होतं. कारण एवढ्या मुसळधार पावसामध्ये मासे पकडणं फारच अवघड असतं. मरळ गावली इथं. मित्रांनो, पाऊस एवढा मुसळधार पडत होता की आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर कधीही पाणी थांबत नाही, परंतु आज आपल्या लेन्सवर सुद्धा पाणी थांबायला लागले होते. बघा मित्रांनो, एवढे मासे गावलेले आहेत. रेसिपी तर झालेली आहे. तर तुम्ही पहा, पाठीमागे नदी भरून चाललेली आहे. मासे धरण्यासारखं पावसामुळे काय आम्हाला जास्त मासे पकडता येत नाही, पण आपली रेसिपी तर झाली. आपण काय रेसिपी बनवणार नाही, विकास रेसिपी बनवणार आहे. आपले काही लोक आता पलीकडं पण आहे. आता आम्ही सर्वजण मासे पकडायचं बास केलेले. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण जे मासे पकडले होते त्यामधून आपण फक्त 2 चिलापी घेतले होते आणि बाकीचे मासे आपण विकासला दिले होते. तर आज आपण फक्त या 2 माशांचीच अगदी साधी रेसिपी बनवणार आहोत. तर रेसिपीसाठी आपण सर्वात अगोदर घेतले आहे हळद, मीठ, कांदा मसाला, धने पावडर, जीरा पावडर, मच्छी फ्राय मसाला, आलं लसूणची पेस्ट,
मित्रांनो, या सर्व मसाल्यावरती आपल्याला साधारण 4 ते 5 टेबलस्पून पाणी टाकून हे मसाले माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि साधारण 15 मिनिटासाठी मासे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये 1 लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. आता आपले मासे व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत, तर त्याला तव्यावरती मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. मित्रांनो, ही आहे आपली आजची रेसिपी. एकदम साधी, सिंपल. पण मित्रांनो, आपण फ्राय करताना मात्र व्हिडिओ शूट केलेला नाही. मित्रांनो, हा सीन जेव्हा आपण शूट केलेला आहे तेव्हा बाजूला रेकॉर्ड झालेल्या बॅकग्राऊंड आवाजामुळे आपल्याला ह्या व्हिडिओमधला आवाज काढून टाकावा लागला आहे. तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण मासेसुद्धा टेस्ट केलेले आहेत आणि रेसिपीसुद्धा एकदम छानच झाली होती.